ताईंचे अनमोल विचार ऐकूया। नमस्कार। ज्यांचंच आता आपण भाषण ऐकलं असे नरहरी झिरवळजी, भास्कर बगरेजी, श्रीराम शेटेजी, त्याच्यानंतर गोकुळ पिंगलेजी, जयंत भाऊ दिंडे, चिंतामणी गावित, सुरेश जोखळे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, बरीच नावं आहेत, तुमचा मतदारसंघ आहे म्हणून 100 नावं आहेत, पण बराच उशीर झालाय म्हणून मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण व्यासपीठावरची सगळीच उपस्थित बंधू भगिनींनो आणि ज्यांच्या आग्रहापोटी आम्ही इथे आलोय, म्हणजे मी आले तसे दत्तात्रय पाटील आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी गंमत वाटत होती मला भाषण ऐकताना, कारण हा जिल्हा हा आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारा जिल्हा आणि याची जाणीव मला आहे। साहेबांच्या सगळ्या संघर्षाच्या काळात साहेबांनी नेहमीच ज्या ज्या जिल्ह्यांनी त्यांना साथ दिली त्याच्यामधला एक जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, आणि त्यांचे ऋणानं बंद आहेत। ते नातं साहेबांचं आणि तुमचं आहे, त्या नात्यात मी देखील नाही, इतकं प्रेमाचं नातं आहे। घर गाव वस्तीमध्ये लोक या जिल्ह्यात लोकांना ओळखतात, आणि त्यानंतर भुजबळ साहेबांचं नेतृत्व, शेटे साहेब असतील, या सगळ्यांच्या प्रयत्नातून ही नाती गेले 6 दशकाची इथे राहिली आहेत। त्याच्यामुळे त्या नात्याला आणि तुम्ही आदरणीय पवार साहेबांनी जी संघर्षाच्या काळात साथ दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते। आणि बगरे सरांसारखा उत्तम अभ्यासू एक खासदार भारताच्या संसदेला दिला याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते। आता 2-3 गोष्टी मला गमतीच्या, आता माझा पण स्वभाव थोडा तसा आहे त्याच्यामुळे मला जरा गंमत जम्मत करायला आवडते। त्याच्यानंतर मला आता 2 गोष्टी बोलले झिरवळ साहेब, त्याची मला गंमत वाटली, 3 गोष्टी खरं, आणि त्या गोष्टीत ते असं मगाशी म्हणाले की सर्व पक्षीय कार्यक्रम केला असता तर त्यांना जास्त मजा झाली असती। झिरवळ साहेब, प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही आम्हाला पक्ष समजत नाही आणि आम्ही तुम्हाला पक्ष समजत नाही, लढाई कोर्टात चालू आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे। आणि जसे माझ्या वडिलांचे गुण आहेत ना माझ्यात, माझ्या आईचे पण गुण आहेत माझ्यात, त्याच्यामुळे कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल, पण सत्याची बाजू सुप्रिया सुळे सोडणार नाही। कष्टांची परीकाष्ठा करू, बसलं तर विरोधा पक्षात बसू, पण चुकीची गोष्ट आणि अन्यायाच्या विरोधात कधी झुकणार नाही। सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है, हे मी आवर्जून सांगू शकते। त्याच्यामुळे मला काय कधी तसं वाटत नाही। याचं कारण असं की मला नाही त्या ब्रिज आणि मेट्रोमध्ये प्रेम। एखादा रस्ता उशिरा झाला, विकास काय असतो, माझा आयडिया ऑफ विकास आणि या सरकारचा आयडिया ऑफ विकास मध्ये खूप अंतर आहे। ह्यांना वाटतं रस्ते केले, मेट्रो गेली, मोठे कॉन्ट्रॅक्टरांकडे गाडी नाही, विमान आलं की देशाचा विकास झाला। देशाचा विकास त्याच्यातून होत नाही। तेव्हा ह्या इथे बसलेल्या आहेत ना, ह्या महिलेची जेव्हा काचेची बांगडी एक सोन्याची होईल ना, त्याला मी विकास म्हणते। जेव्हा इथे शेतकरी जो बसतो त्याच्या कांद्याला जेव्हा भाव येतो आणि पवार साहेब ताकदीने पार्लमेंटमध्ये म्हणतात की ओ करा माझा विरोध, भारतीय जनता पक्षाने 10 वर्ष सलग आदरणीय पवार साहेबांचा विरोध केला आणि साहेब म्हणायचे द्या माझ्या विरोधात घोषणा, पण मी कांद्याचा भाव पडू देणार नाही नाही नाही। आता जरा कांद्याचा भाव झाला की आमचे बगरे सरांचा मूड खराब असतो। बगरे सर येतात, मला कांद्यावर बोलायचं, म्हटलं अहो सगळेच खासदारांना बोलायचंय, नाही माझ्या कांद्याचा भाव पडलाय, मला भाषण करायचंय। तुम्हाला विचारा, दर सेशनला एक तरी कांद्याचा भाव पडला ना पडला, थोडा कमी जास्त, मग ते पियुष गोयलला गाठ। मी तुम्हाला सांगते, खासदार एक अतिशय सुसंस्कृत खासदार तुम्ही निवडून दिलेला आहे। लढाई तो होती रहेगी, आमचे वैचारिक मतभेद सगळ्यांची आहेत, वैयक्तिक मतभेद कुणाची नाही, माझे तर कुणाचीच नाही। झिरवळ साहेबांची मैत्री भारतीय जनता पक्षाची जितकी नसेल त्याच्याहून जास्ती माझे कौटुंबिक संबंध असतील तिकडे, पण कौटुंबिक संबंध अंदर काय म्हणतात त्याला, उमऱ्याच्या आत, उमऱ्याच्या बाहेर मग आपली तलवार ऑलवेज रेडी। आपला विचार तिथे पाहिजे, घरी या, स्वागत करू, आदर करू, सगळं करू, सगळी नाती जपू, आणि माझ्याशिवाय नाती जपायला कोणाला ताकद नाही, एवढं ताकदीने म्हणू ते आम्ही महिलांमध्ये तो गुणच आहे।
आपल्याला सहन का हो वहिनी बसल्यात बिचाऱ्या येतात दिल्लीला बिचाऱ्या बरं नव्हतं तरी फरफडत होते आमचे भाऊ तिकडे वहिनींना आमच्या वहिनी आल्या होत्या मग डॉक्टरकडे नेलं नवऱ्याचं सगळं व्यवस्थित कर्तव्य केलं आज वहिनी एकदम बेस्ट दिसत आहे तिथे आल्यावर मला किती आनंद वाटतो त्यांच्याकडे पण खरंच या सगळ्या महिला आहेत ना या सगळ्या कष्ट करणाऱ्या आहेत सहन करणाऱ्या आहेत त्याचे पण सहन करायला पण एक परिसीमा असते जेव्हा तुम्ही डायरेक्ट हल्ला आमच्या शेतकऱ्यावर करला ना तर नाही चलेगा आता इथे या भागामध्ये सगळ्या अनेक प्रक्रिया करता तुम्ही शेतीवर अनेक प्रोडक्ट्स आहेत कुठलं चांगलं वाईट ह्याच्यात मी पडत नाही पण मला एक सांगा आता जो मी हा थोडासा वेगळा विषय बोलतेय शेटे साहेब तुम्हाला ह्याच्यात जातीने लक्ष घालावं लागेल कारण का भगरे साहेब लक्ष घालताय आता तुम्हाला असं वाटतंय ट्रम्प काय बोलतोय माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे तुमच्या आयुष्यात पिंपळगावमध्ये खेडगावमध्ये जो निर्णय तिथे ट्रम्प घेतील त्याचा तुमच्या माझ्या दैनंदिन आयुष्यात फरक पडणार आहे आपली द्राक्ष जाणार का नाही तुमच्या वायनरी चालणार का नाही हे सगळं किंवा तिथला माल इथे येणार का नाही हे सगळं इतके वर्ष 70 साल में तुमने क्या किया मला प्रश्न विचारतात ना भारतीय जनता पक्ष मी त्या मला उत्तर देते 70 वर्षात त्या अमेरिकेला एकही शेतीच्या दातात पाऊल ठेवलं नाही हे 70 वर्षात आम्ही काँग्रेस पक्षाने केलंय कधी नाही येऊ दिला अमेरिकेला का आता सगळी गप आहेत ते ट्रम्प रोज येत आहे म्हणते मीच थांबवला तुमचं युद्ध इथून एक तरी उत्तर जातं का अरे सब कुछ पता आहे मुझे पण हे माझा स्वभाव तुमच्यासारखा आहे सगळं पोटातलं ओठात आणायचं नसतं फुर्सत से कभी बघाऊंगी जब वक्त आएगा की कसं थांबलं अरे ठीक आहे आता सत्ता असेल त्यांची पण हम भी किसी से कम नाही नंबरनी कमी असू पण इमानदार जास्त आहोत आणि आमच्या विचाराशी निश्चयने राहतो आम्ही याचं कारण तुम्ही बघा 300 खासदार उतरले होते की नाही रस्ता कुठल्या चॅनलनी दुसरं काय दाखवलं का कुणासाठी उतरलो होतो आम्ही फक्त आमचं काम नाहीये त्याच्यात आम्ही आलोय निवडून का उतरलो होतो आम्ही कारण काय लोकशाही टिकलीच पाहिजे या जगात तुम्ही नाही आम्हाला भीती दाखवू शकत क्या करलोगे जेलमध्ये टाकल फाशी द्याल पुढे काय कराल विचारचा आमचा थांबू शकत नाही तुम्ही त्यामुळे ही लढाई वैयक्तिक नाहीच आहे ही लढाई वैचारिक आहे आमच्या शेतीमालाला भाव मिळालाच पाहिजे आम्हाला मोकळा श्वास घ्यायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी दिला पाहिजे या देशात जे योग्य असेल ते मी बोलणार आणि ते जर तुम्हाला मान्य नसेल आणि तो गुन्हा असेल तो गुन्हा मला मान्य आहे करा मला अटक आहे इथे पोलीस कशासाठी चाललंय इथे आपण आता शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणताना कुणामुळे मी इथे उभी आहे जर या फुले दाम्पत्याने जर त्यांच्या भगिनींना सावित्रीबाईंना शिकवलं नसतं तर सुप्रिया सुळे शिकली असती का इथे भाषण केलं असतं का काल मी एका चॅनलवर भाषण ऐकत होते एक बाबा म्हणत होता पवार साहेब महिलांच्या विरोधात आहेत मी कपाळाला हातच मारला म्हटलं टीका करायची तर जरा अभ्यास करून तर कर बाबा 50 वर्षापूर्वी थोडंसं वय चोरतीये पण 50 वर्षापूर्वी ज्या माणसाने एका मुलीवर ऑपरेशन स्वतःच केलं माझ्या आईचं नाही केलं याला पुरोगामी विचार म्हणतात का तुमच्या बुरसटलेल्या याला विचारी म्हणतात अहो लढाई होत राहील जिरवळ साहेब तुम्ही आहात तिथे लढा आम्ही तुमच्या विरोधात लढाई पण एका सशक्त लोकशाहीमध्ये जसं तुम्हाला अधिकार आहे तुम्ही केलेल्या कामाचा सांगायचा आम्हालाही अधिकार आहे ना तुम्हाला कांद्याचा भाव मागायला तो तुम्हालाही आहे तुम्ही तुमचं काम चांगलं सांगा आम्ही विरोधक म्हणून सशक्त विरोधक म्हणून काम करू मला काही चिंता वाटत नाही आणि मी तुम्हाला सांगते दिल्लीमध्ये विरोधकांची कामं जास्त होतात कारण का ते म्हणजे येऊन परत बडबड करत बसणार पार्लमेंटमध्ये मग आपला नेता आपल्याला रागवणारी सारखीच का लढते विचारा सर इथे बसलेत तुमच्या इथे काय परिस्थिती आहे माहिती नाही पण जल जीवन मिशन मध्ये माझा आरोप आहे हा आणि रेकॉर्ड करून ठेवा कारण का आता इथे नाशिकचे लोक जरा काय बोलले की केस करतात मला काही केसची भीती वाटत नाही करा केस अब्रू नुकसानीचा दावा लावा कसली अब्रू तुम्ही खेळत होता पत्ते काय मी खेळत होते कामावर पत्ते म्हणजे गुन्हा मीच करायचा कामावर पत्ते मीच खेळायचे आणि मीच म्हणायचो ताई कसं काय अब्रू काढली माझी अरे मामी नाही काढली बाबा तुझ्या मागे जो तुझ्याच विचाराचा माणूस बसला होता त्यांनी तुझी अब्रू काढली मी नाही काढली तुम्ही विचार करा आता तुम्ही इथे बसलाय तो बाबा तुमच्या मागचाच काढणार ना व्हिडिओ आता तुम्ही बसता आता मी सांगते आम्ही कसे बसतो वगैरे सर वगैरे आम्ही सगळे ह्या बाजूला आणि ते भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष समोर आता मी पत्ते बित्ते खेळत नाही मी घरी पण खेळत नाही मला वेळच नसतो पण जो कोणी व्यक्ती आमच्या बाजूचा म्हणूया तो पत्ते खेळायला लागला तर काय समोरचा व्हिडिओ काढणार आहे का मागचाच काढला ना
मग तुमचा कार्यक्रम आम्ही केला का तुमच्याच माणसाने केला? मग अब्रू नुकसानीचा दाबा माझ्या रोहितवर टाकायचा का जो काढला त्याच्यावर टाकायचा? अरे कुछ बरं आहे की का? बरोबर बोलते का? पटतंय की नाही? जी आता इथे पत्ते खेळत बसल्या ती मागची बाईला धरा. माझी काय चूक त्याच्यात? मी समोरून भाषण करते आणि मी सुप्रिया सुळे, जो वार करूंगी सामने से करूंगी, पीछे से नहीं करूंगी, कभी नहीं. जे बोलायचंय डंके की चोट पे बोला. आपल्या मागे ना ईडी ना सीबीआय ना भानगडी. खाली हात आहे और खाली हात जाएंगे. काय करायचंय आपल्याला? आणि मला एका माणसाने चांगली गोष्ट सांगितली. त्यांनी मला विचारलं, अंबानी कसली कोशिंबीर खाता हो? काकडीचीच खात असतील. तू कशी खाते? म्हणलं काकडीचीच. ताई तुम्ही कशाची खाता? कोशिंबीर कशाची खाता? तुम्ही जरा कांदा इथे जास्त घालत असाल, बरोबर. कोण हिऱ्याची खातं का पैसे जास्त आहे म्हणून? लागतात कशाला, पण भानगडीत जास्त. आता तुम्हाला का अँब्युलन्स मागायला लागली तुमच्या नेत्यांना? कारण का ह्या राज्यातला सगळ्यात मोठा अँब्युलन्सचा घोटाळा तुम्हाला नाही म्हणत आहे, तुम्ही सोडून याच सरकारने केलाय. सगळ्यात मोठा अँब्युलन्सचा घोटाळा, आणि तो घोटाळा काढल्यानंतर सगळ्या अँब्युलन्सच्या घोटाळ्यावर स्टे ठेवायला लागला या मुख्यमंत्र्यांना. म्हणून तुम्हाला तुमच्या नेत्याला अँब्युलन्स मागावी लागते, कारण का सब घोटाळे में अडका हुआ है मामला. आणि मी एकटी म्हणत नाही, घोटाळे रोज घोटाळे काढतात. मी तर कंटाळून गेले. मला एक तर नेगेटिव्ह बोलायलाच आवडत नाही. चांगलं बोलावं. पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे, फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते. मग खरं बोलते बाई, मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही. आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही? आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातो, आणि आमच्या पैशानी खातो बाबा. दुसऱ्यांचं काय नाही, उदार आपला. जो आहे अपना जन्म काय जैसा आहे अपना हे. कुणाला आपण कुणाला मिंदे नाही. जो आहे डंके की चोट पे दिल खोल के करो. जो खाते खाते एकदा तर कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच व्हायरल. खाल्लं रे खाल्लं, काय पाप केलं का काय? आणि ओपन खाते मी, त्यामुळे फक्त माळ घालत नाही, त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा. बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला. वाटले ज्या दिवशी सोडून देईन आणि इथे ना माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणं बाईने. पण मी खरंच खूप जबाबदारीने सांगते की काय चाललंय या राज्यात, कशावर चर्चा करतो आपण. तुम्ही आदरणीय पवार, मी चव्हाण साहेबांचं नाव घेताना, मग चव्हाण साहेबांची भाषणं कधीतरी काढून बघा. किती मोठे नेते ह्या जिल्ह्यांनी देऊन गेलेत ह्या राज्यात. आता कशावर आपण चर्चा करतो? कबूतर, कुत्रे, काय हरकत नाही, चर्चा करा, पण 5 दिवसावर करा. कधी कर्जमाफीवर उत्तर मिळेल का मला? ह्याच तुम्ही परत ऐकू नका माझं भाषण. तुम्हाला ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणले होते की सत्तेमध्ये आल्यावर सरसकट कर्जमाफी केली, आणि मी म्हणलं होतं झूठ बोले नाही होगा. झालं का नाही? झाली का कर्जमाफी? एवढा ओला दुष्काळ झालाय. फक्त बगरे सर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गटातला प्रत्येक खासदार अमित शहाना जाऊन भेटला आणि म्हणला की आमच्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ झालाय, ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा. तुम्ही सहकार चळवळीचे आज अध्यक्ष आहात, या देशाचे मंत्री आहात. कोण गेलं? दुसरं कोण गेलंय अमित शहाकडे? एवढ्या पुळका आहे ना या सगळ्यांना, मग का नाही कोणी गेलं त्यांच्याकडे? का जायचं? गृहमंत्री म्हणून नाही, सहकार मंत्री म्हणून. का नाही सरसकट केलंय कोणी? एक जण गेला नाही जो सत्तेमध्ये आहे आज, कारण का अधिकार त्यांना आहे. मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही, त्याच्यामुळे मी मागणंच बंद केले. 10 वेळा आपण वेळ मागितली, माणूस देत नाही, याचा अर्थ काय? समजून घ्या सुप्रिया सुळे, त्यांना वेळ द्यायचा नाही. कारण का आम्ही असं बोलतो ना, आणि मी ठरवलंय इथे कामं करत नाही ना तुम्ही, माझी कामं दिल्लीतून होतात. सगळी कामं दिल्लीतून होतात. परवा तुम्ही बोलला ना, कोण बोललं मगाशी? तुम्ही बोलला शेतकऱ्यांबद्दल. हा मुद्दा नाशिकचे तुमचे होळकर आहेत ना, माहिती आहेत ना तुम्हाला? जगदीश होळकर. जगदीश होळकरांना विचारा. जगदीश होळकर आणि मी जाहीरपणे, तुम्ही बसलाय म्हणून नाही, पण मी जाहीरपणे अमित शहाचे आभार मानते. का सांगते? तिकडे चालले म्हणून नाही, पण माणुसकीला होला हो. त्या दिवशी आम्ही सगळे गेलो, मी वेळ मागितली होती, अमित शहानी वेळ दिली आणि मला म्हणाले की काय काम आहे सुप्रिया? म्हटलं माझे खासदार पण बरोबर आहेत आणि नाशिकचे काही शेतकरी आहेत, त्यांची अपॉइंटमेंट नव्हती, तुम्ही 5 मिनिटं देऊ शकाल का मला? ते म्हणले हो ये, तुला वेळ ठेवलाच आहे, पाहिजे त्याला घेऊन ये. एवढा देशाचे होम मिनिस्टर आहेत,
तेवढा त्यांनी पण माझ्यावर विश्वास ठेवलाय. याचं कारण असं, ऑपरेशन सिंदूरमध्ये जरी विरोधातली असले तरी विरोधातले आम्हाला सगळ्यांना परदेशात पाठवलं. भारताची बाजू मांडायला आम्ही सगळे विरोधातले गेलोय आणि तेव्हा देशासाठी एक झालो आम्ही. बघा, जे आदरणीय पवार साहेबांनी पहिल्या दिवशी सांगितलं की देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. देशासाठी आम्ही केलं, स्वतःसाठी नाही केलं. देश पहिला. मग आम्ही सगळे गेलो, उदो उदो केला सरकारचा परदेशी आणि परत आलो. पण हे करत असताना अमित शहांना मी भाईंना भेटायला गेले तेव्हा योगायोगाने मला पार्लमेंटमध्ये जगदीश होळकर, आणि जगदीश होळकर माझ्या वडिलांना चांगले ओळखतात, पण माझी ओळख करून कोणी दिली? द ग्रेट बगरे सरांनी. मी त्यांना एवढं ओळखत नव्हते. बगरे सरांमध्ये ओळख झाली. बगरे सर त्यांना घेऊन फिरत होते त्या पार्लमेंटमध्ये. अरे आमच्या कांद्याला भाव द्या, आमच्या द्राक्षाला भाव द्या. आम्ही अमित भाईंकडे गेलो आणि त्यांनी विषय सांगितला, जगदीश होळकरांनी आणि बगरे सरांनी, की असा असा प्रॉब्लेम आहे, शेतकऱ्यांचा आहे. ते म्हणले मला पूर्णपणे मान्य आहे. ती नोट आम्ही अमित भाई शहांना पाठवली आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती नव्हतं की असं असं होतंय. आणि ते फक्त बगरे सर, म्हणजे मी इथे उभे किंवा आम्ही एकत्र काम करतो नाही, अच्छे को अच्छा बोलना चाहिए, फक्त बगरे सरांमुळे आज जगदीश होळकर अमित भाई शहांकडे पोचले. आणि ह्या भागाच्या शेतकऱ्यांची जी नोट तुम्हाला जी मिळत नाहीत आता पैसे, ती फक्त आणि फक्त बगरे सरांमुळे आज दिल्लीला पोचलेली आहे. हे तुमचं कर्तृत्व आहे की तुम्ही चांगल्या माणसाला निवडून दिलं. असेच खासदाराचं काम काय असतं? काही कौतुक नाही त्याच्यात. याच्यासाठी तर आम्ही निवडून जातो दोघं. त्यामुळे ही जी शेताची परिस्थिती आहे, शेतीची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकरी अडचणीत आहे का? आहे. आता काय व्यवहार हे सरकार करते केंद्रात माहिती नाही. म्हणतायत शेतकऱ्यांसाठी आम्ही नक्की लक्ष घालू. आम्ही तर ठरवलं आम्ही ताकदीने लढणार. अमेरिकेतलं दूध नाही, पाणी नाही, कुछ नाही. या देशात काहीही आम्ही येऊ देणार नाही. आणि एकीकडे जर तुम्ही आत्मनिर्भर म्हणताय तर आत्मनिर्भर भारत झालाच पाहिजे. पण आधीपासूनच जेव्हा परदेशात सामान जात होतं ते सामान गेलंच पाहिजे. आपले द्राक्ष, आपली जे काय तुमचे प्रोडक्ट्स असतील ते सगळे ह्या देशातही विकले जातील आणि परदेशातही जातील. ह्याच्यासाठी जी काही यंत्रणा उभी करेल. अरे सगळ्यात मोठं इथे तुमचं सक्सेस स्टोरी आहे ना, सह्याद्री. कशाला लांब जायला पाहिजे? सह्याद्री फार्म सारखं किती सुंदर उदाहरण आहे आपल्याला सांगा. देशातून लोक बघायला येतात तिथे. मी स्वतः किती वेळा येते तिथे. पिंपळगावला तर येतेच येते. आधी सगळं एकत्र होतो तेव्हा जास्त यायचे. मगाशी बगरे साहेबांनी जाताना एक अरे बापरे, हे कुठे आले? हा, मला नाही भीती वाटत. मला वागायचं चांगलं शांत. सगळ्या प्रक्रियेमध्ये शेती असेल. आता परत तुम्ही 2 मिनिटं कान बंद करता का सर? मला इतकं वाईट वाटतंय त्यांच्यासमोर हे भाषण करायला. पण मला आणखीन एक महत्वाचा, जसा शेती सरसकट कर्जमाफीचा विषय, मला त्या लाडक्या बहिणींची पण चिंता आहे. याचं कारण असं की 25 लाख लाडक्या बहिणींची नावं या सरकारने कमी केली. आता इथे किती कमी होतील, पुढे आणखीन किती कमी करतील हे मला माहिती नाही. पण माझी सगळ्यांना विनंती आहे आणि माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे, जिरवळ साहेब आपण कॅबिनेट मंत्री आहात, आपण कॅबिनेटमध्ये ताकदीने याचा विरोध केला पाहिजे. मी स्वतः ही स्कीम येत होती तेव्हा सगळ्यांना सांगत होते की तुम्ही बिलकुल ह्या, अरे बापरे माझा कॅमेरामॅन बिचारा घाबरलाय, तो मुंबईचा आहे, तो जीव जिम्मेदारी. आता तो म्हणेल ताई समोर माझी कशी जिम्मेदारी घेणार. देखो गया. झाला सेटल. त्या मावशी ताई तर दर्शन घेत आहेत. घाबरू नका, खरंच तुम्ही हलू नका ताई. हल्ला नाही तर तो काय करत नाही. माझी विनंती आहे या सरकारला
की तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये स्कीम केली, तेव्हाच मी म्हणत होते की राज्य आर्थिक अडचणीत आहे, तर मी लक्ष घाला. तेव्हा इलेक्शन होतं, तेव्हा कशी ना पैसे वाटले जात होते. आता काय झालं, 25 लाख महिलांची नावं कमी केली. काल तर पुरुषांची पण नावं आली आहेत. मी स्वतः ठरवलेलं आहे की ह्या पूर्ण स्कीमची पूर्ण इन्क्वायरी सुप्रिया सुळे स्वतः करणार आहे. 25 लाख महिला आल्या कशा बाहेर आणि पुरुषांनी फॉर्म भरले कसे हो? मी तर त्याला 4,800 कोटी रुपयाचा घोटाळाच म्हणते. हा घोटाळा आहे. एवढे हजारो पुरुषांनी फॉर्म कसा भरला? तुमची सगळ्यांची मुलं भरतात ना फॉर्म. तू पोलीसचा बाबा भरला ना फॉर्म भरताना तू मेल का फिमेल भरू शकत होता का फॉर्म? मेल म्हणजे मेलच आहे ना. आबाच्या टाइमचे असणार ना तुम्ही सगळी भरती. आबाचे वालीची भरतीवाले आहेत ना हे सगळे पोलीसवाले. त्याच्यानंतर भरती झालीच नाही यांच्या राज्यात. जाऊ दे, आता ते परत कधीतरी येईन तेव्हा बोलीन. पण मला सांगा, फॉर्म भरताना, कुठलाही फॉर्म भरताना तुम्ही, तेव्हा पुरुष आणि महिला अशी चूक करू शकता का? मी पुरुष म्हणून फॉर्म भरू शकते का? इलेक्शन कमिशन म्हणेल मला घरी पाठवतील, त्यांना ठेवतील. कारण का इलेक्शन कमिशन मध्ये तर काय 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 चाललंय बाई. मी तर माझीच इन्क्वायरी पहिली लावणार आहे. आपण निवडून आलेले बगरे सर, तुम्ही, मी आणि आपले 8 खासदार आपण निवडून आलो ना, आपण आपल्या मतदारसंघापासूनच सुरुवात करू की आम्ही निवडून आलो का नाही तुम्ही चेक करा पहिलं. आमचं काही म्हणणं नाही, कारण का आम्ही कॉपी केलंच नाही, त्याच्यामुळे आम्हाला पास व्हायची काही भीतीच नाही. पण ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन असेल, हे वोट चोरी बिबरी मामला काय काय समजतच नाही बाबा. काल ते आमचे माझ्या मतदारसंघाच्या समोर शिरूरला अमोलदादांच्या मतदारसंघातले ग्रस्त आहे झिरवळ साहेब, तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका पत्त्यावर घराचा पत्ताच नाही. काल बगरे सर होते मीटिंगला, घर क्रमांकच नाही आणि तिथे 150 लोक त्या घरात राहतात. 188. बघा सरांच्या कसं नंबर लक्षात आहे, शिक्षक आणि स्टुडंट मधला फरक. 188 लोक एका घरामध्ये ज्याचा नंबरच नाही असे राहू शकतात का? म्हणजे चेष्टा लावली आहे का? माझं काय म्हणणं नाही, तुम्ही चोरी बुरी असे शब्द मी वापरत नाही, पण तुम्ही मला खूप विचार करून सांगा. अस्वस्थ करतात की लोकशाही आहे. तुम्ही निवडून आला ना, झिरवळ साहेब मंत्री नाही, उद्या कोणी प्रधानमंत्री झाले तर आम्हाला आनंद आहे, पण कॉपी करून होऊ नका. स्वतःच्या मेरिटवर व्हा, आम्ही सत्कार करायला येऊ तुमचा. पण कॉपी करके पास होने में क्या मतलब है? आणि प्रत्येक मतदारसंघात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 1.5 लाख मतं वाढली आहेत लोकसभा टू विधानसभा. मी म्हणत नाही कॉपी करून, सगळे कर्तृत्वाने पास झाले असतील, माझा काही आरोप नाही. पण जर शिरूर मध्ये एका घरात असे निघाले, दुबार मतदार झाली, मग मतदान केलं का नाही दुबार, त्याची आम्हाला कमिटी द्या. तर इलेक्शन कमिशन म्हणतं नाही, काय माहिती नाही, चला चला चला. का चला चला चला? लोकशाही आहे ना. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना मग पारदर्शक, मला काय प्रॉब्लेम नाही माझी इन्क्वायरी झाली तर, कारण का मी काय केलंच नाही. एकीकडे हे वोट चोरीचे आरोप होत आहेत, दुसरीकडे हे अँब्युलन्सचा घोटाळा, दुसरीकडे शेतकऱ्याला पैसे नाही, तिथे चुकीचे फॉर्म भरून ठेवले. चाललंय तरी काय? चला 250 किती होता तुमचे आमदार? टोटल आमदार तुमचे निवडून आलेले किती आहेत? नाही नाही, निवडून किती आले तुम्ही? 232. त्याला 232 ची मेजॉरिटी आपली असती ना, राम राज्य आणलं असतं तुमच्यासाठी. खरंच सांगते, राम राज्य आणलं असतं. का नाही आणायचं? एवढी मोठी ह्याच लोकांनी मतदान करून दिलं ना, विश्वास टाकला ना तुमच्यावर. ह्याच महिलांनी मतं दिली ना, ठपा 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 यांना. मग कुठे गेले ते पैसे? आता म्हणता आमच्याकडे पैसे नाहीत. मग इलेक्शनच्या आधी दिसत होते पैसे, तुम्हाला दिसत नव्हतं. सुप्रिया सुळेला कळत होतं की या सरकारकडे पैसे नाहीत आणि तुम्हाला कळत नव्हतं. आता तुम्ही मला सांगितलं की माझ्या मुलीसाठी 4 सोन्याच्या बांगड्या कर. मला आणि सदांना माहिती नाही की आम्हाला ऑक्टोबर मध्ये पैसे आहेत का नाही आमच्याकडे 4 सोन्याच्या बांगड्या करायला? तुम्ही प्लॅनिंग नाही करत. मग हे एवढं मोठं सरकार आहे, लाखो करोडो रुपयाचा. आता त्यांनी, मी तुम्हाला सांगते, रेकॉर्ड करून मला भाषण ठेवा आणि कुणालाही विचारायला जरा थोडासा अर्थ कळतं की दिवाळखोरीला महाराष्ट्र आलेला ही महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आहे. हाय का नाही? माझं खोटं असेल तर मी भाषण मागे घ्यायला तयार आहे. राज्य दिवाळखोरीला निघाले, वाटतील तसे पैसे वाटतायत, लोकांना त्रास देत आहेत, शेतकऱ्यांना पैसे देत नाही, महिलांना फसवत. लावले तरी काय? अहो, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. कधीतरी आपल्या विचाराशी ठेवा. हो, ह्याला उत्तर द्यायचंय पांडुरंगाला कधीतरी. बास झाली या राज्यातली फसवा फसवी.
आणि मग आम्ही काय बोललो आता, नोटीस पाठवा. पाठवा नोटीस, काय घाबरत नाही. आमच्या रोहितला तर सारख्या नोटीस येतात, पण ते आमचं घाबरतच नाही. त्याच्यामुळे मी तर म्हणते आत्या म्हणून नको, पास आता पास. आत्या इट्स ओके. ओके तो ओके बाबा. आता काय, मी आपलं त्याच्या बायकोला फोन करते, कुंती बरी आहेस ना? ती म्हणली हो आत्या मी बरी आहे. आत्या म्हणून कर्तव्य तर करायला पाहिजे. आजची तर नोटीस तुमच्या पेपरला झाली आहे. पत्ते घेताना पकडला, अरे चोरी ना चोरी ऊपर से सीना चोरी. म्हणजे करायचा गुण तुम्ही आणि केस आमच्यावर. वा वा वा. पत्ते तुम्ही खेळायची आणि नोटीस मला पाठवायची आणि आम्ही कोर्टाच्या फेऱ्या मारायच्या. का? तुम्ही सत्तेत आहात म्हणून. बॉस ऐसा नहीं चलेगा. वो जमाना था, जमाना है. कष्टांची कष्ट करू, लढू, शेवटच्या माणसापर्यंत जाऊ. पण आमचं सत्य, सत्य मी भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट मी कधी आयुष्य विसरणार नाही. भुजबळ साहेब जेलमधून बाहेर आले होते ना, तुम्हाला आठवत असेल, त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की सत्य पराजित हो सकता है, परेशान हो सकता है, लेकिन कभी भी पराजित नहीं हो सकता. त्याच्यामुळे आम्ही सत्याच्या बाजूनी आहोत. त्याच्यामुळे आम्ही परेशान करा, पण आम्ही परेशान होतच नाही, तो भाग वेगळा. कारण का लढाई में बहुत मजा आहे. मला आता वाटतं, पवार साहेब मला ना नेहमी सांगतात की माझा 60 वर्षामध्ये, माझ्या करिअरमध्ये 30 वर्ष विरोधात गेली, 30च वर्ष सत्तेत होते. योगायोगाने 30 वर्ष सत्तेत असताना खूप चांगले निर्णय घेतले त्यांनी. मगाशी तुम्ही म्हणला तुमच्या मिसेस जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाला, कोणी घेतला तो निर्णय? तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तो पवार साहेब निर्णय घेऊ शकले. तुमच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री 1 नाही 4 वेळा झाले. तुमचा आशीर्वाद आहे. आजही जे फिरतात ना सगळीकडे, तुम्हीच त्यांचा टॉनिक आहात. तो डॉक्टर काय कामाचा नाही, तुम्हीच त्यांचे टॉनिक आहात. डॉक्टर पण मला म्हणतो, तुम्ही मगाशी म्हणला साहेबांना लागलं तरी ते फिरले, कारण का ते औषधांनी बरे होत नाही. ते तुमचे चेहरे बघितलेच की साहेब बरे होतात. कांद्याचा भाव वाढला, साहेबांचा मूड चांगला. दुधाला भाव आला, मूड चांगला. त्यामुळे हे सगळं नाती नाही. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. सत्ता पुढे मागे पोलीस, वो जमाना गया वो जमाना था. आम्ही तुमची सेवा करण्यासाठी तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून, तुमचा आवाज म्हणून दिल्लीला जातो. तुम्ही आदेश करा आणि त्याप्रमाणे हा राज्य आणि देश चालेल. घाबरू नका कुणाला. आपण मराठी माणसं आहोत. तुम्ही छत्रपतींचं नाव घेताना, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेताना, आजपर्यंत महाराष्ट्र, आजपर्यंत म्हणजे आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, ह्याच्या आधी कधीही दिल्ली समोर महाराष्ट्र न झुका है न झुकेगा. हा बदल आपल्याला करायचा. त्यामुळे आज जी हालत महाराष्ट्राची आहे ना, ही दुर्दैवी आहे. त्याच्यात बदल घडवायचा आहे. कारण का मी जरा कॉम्पिटिटिव्ह आहे बाय नेचर. मला नेहमी असं वाटतं की माझ्या राज्याचं नाव प्रत्येक गोष्टीत 1 नंबरलाच देशात असलं पाहिजे. आता कशात 1 नंबर आहे आपण? कशातच नाही. म्हणतात माननीय मुख्यमंत्री ह्याच्यात पुढे त्याच्यात पुढे. अरे आम्हाला नोकऱ्या मिळतात का? मिळतात का पोरांना नोकऱ्या? मला सांगा. 2 कोटी नोकऱ्या दर वर्षाला येणार होत्या, कुठे आल्या? नाही ना, पदरात पडल्या आहेत, त्यांच्या चालल्या आहेत. इन्फोसिसनी 12,000 मुलं काढली आहेत मागच्या आठवड्यात माझ्या लोकसभा मतदारसंघात. हिंजवडी असतील का कुणाची मुलं? विचारा नातेवाईकांना फोन करून. खूप अडचणीत आहे, संघर्षाचा काळ आहे. आणि म्हणून मी झिरवळ साहेब तुम्हाला विनंती करते, पुढच्या वेळेस कॅबिनेटमध्ये जाल ना तर सांगा या सरकारला, आमच्या वतीने सांगा, आमचं दुःख सांगा. कारण का हे इनकमिंग बंद आहे या सरकारचं. हे सक्त आउटगोईंग चालू असतं. लोकांच्या सुखदुःखात नसतं हे सरकार. हे फक्त मोठे कॉन्ट्रॅक्टर, छोटे कॉन्ट्रॅक्टरचा यांचा काय संबंधच नाही. जल जीवन मिशन मध्ये काय झालं या राज्यात कोणीतरी सांगावं. तुमच्या गावात झालेत का चांगल्या दर्जाची कामं? पूर्ण झालंय का जल जीवन मिशन? हे इन्क्वायरी किती मागितल्या तुम्ही CR पाटलांकडे? विचारा यांना. जल जीवन मिशन मध्ये प्रॉब्लेम, रस्त्यामध्ये खड्डे. आज तर कंबर धरतच पोचते नाशिकला. किती रस्ता खराब झालाय, मला काय गरज आहे का त्याची? मग मोठा समृद्धी मार्ग झाला, पण माझ्या गावाचे खड्डे नाही ना. किती वेळा मी वर्षातून 4 वेळा समृद्धी मार्ग काढणार आणि माझ्या गावाचा रस्ता रोज फिरणार. मग समृद्धी मार्ग पहिला का गावाचा रस्ता पहिला? मग कुणासाठी हे मोठे मोठे रस्ते करताय? मुंबईमध्ये एवढे मोठे रस्ते झाले, अरे सामान्य माणूस अजून त्याच ट्रेनमध्ये धक्के खातोय. त्यामुळे या सरकारचं जे विजन आहे कळत नाही. हा पहिलं सरकार असेल जिथे शेतकरी आत्महत्या दर 3 तासाला होतात. तुमच्याच कॅबिनेटमध्ये मकरंदाबा बसतात ना, त्या मकरंदाबाचं स्टेटमेंट आहे, दर 3 तासाला या महाराष्ट्रात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत दर 3 तासाला 1 शेतकरी आत्महत्या करतो. विचार करा. ज्यांनी जल जीवन मिशनची कामं केली त्यांनी आत्महत्या केल्या.
त्याच्यानंतर शिक्षकांनी आत्महत्या केल्या. जेव्हा 5,000 शिक्षक महाराष्ट्राचे मुंबईला उतरले, रोहित, मी आणि आदरणीय पवार साहेब गेले. ज्या वेळेस पवार साहेब गेले 1 तासाने मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलं. अरे मग दरवेळेस पवार साहेब उतरल्याशिवाय आम्हाला न्यायच मिळणार नाही या राज्यात. मग कशासाठी 226 लोक निवडून आलाय तुम्ही? मग पवार साहेबांना चालू दे ना राज्य, तुमच्याच्याने होत नसेल तर. सारखं त्यांनीच निर्णय घ्यायचा प्रत्येक गोष्टीचा. 226 आमदार येतो. माझी लढाई यांच्याशी कुणाचीच नाही. त्यांना जे योग्य वाटलं त्यांनी ते केलं, जरूर करावं. तुम्हाला शुभेच्छा आहेत माझ्या. पण माझी लढाई वैचारिक लढाई आहे. मगाशी ते म्हणताना म्हणाले एक गोष्ट, आणि त्याचं उत्तर देऊन मी माझं भाषण संपवणार आहे. ते बगरे सरांना म्हणाले की तुम्ही माझं नाव घेतलं असतं तर मला जास्त आनंद झाला असता. आणि जुळवून घ्या. जुळवून ना झिरवळ साहेब, दोन्ही बाजूनी घ्यायचं असतं. नातं दोन्ही बाजूनी चालतं, एका बाजूनी नाही चालत. नवरा बायकोला पण ना सायकल दोन्ही सायकलनी, दोन्ही यांनी चालते. नवरा बायको एक दोन्ही भागांनीच जुळून घ्यायचं असतं, मगच संसार चालतो. मी किती नवऱ्याला म्हणलं अरे नांदूया नांदूया नांदूया, नवरा नांदायला तयारच नसेल तर काय करणार? आणि सकाळी नवरा म्हणतो नांदतो, दुपारी भलतच काहीतरी करतो, संध्याकाळी आल्यावर म्हणतो विचार करतो. असं नाही नांदत, गयावं जमाना. त्याच्यामुळे जर नांदायचं असेल तर दोन्ही बाजूनी नांदावं लागतं. लग्न नवरा बायकोनी चालतं, नातं दोन्ही बाजूनी चालतं, सायकल दोन्ही चाकांनी चालते. एक सायकल चालत नाही, एक चाकाची ती सर्कस मध्येच असते, घरी नसते. आणि सुप्रिया सुळे वास्तवतेत जगते. नाती जपायची असते ना, जातं तोडणं सगळ्यात सोपं असतं, नातं जोडून ठेवणं त्याच्यातच गंमत असते. आणि शेवटी तीच असतात. किती सत्ता असू दे, किती पैसा असू दे, शेवटी माणसंच लागतात. लग्न करा, माणसं, घरात कोण नाही झालं तरी माणसं. त्याच्यामुळे आपली ताकद हे तुमच्या डोळ्यातलं माझ्यावरचं आणि माझ्या कुटुंबावरचं आणि संघटनेवरचं प्रेम आणि विश्वास. एक वेळ प्रेम कमी झालं तरी चालेल, पण विश्वास कमी होऊ देणार नाही, हा शब्द मी तुम्हाला आज देते. आमच्याकडे काय द्यायला तुम्हाला नाही, ॲम्ब्युलन्स आहे ना, रस्ता आहे ना, काय. एवढं एक सांगते की दिल्लीमध्ये हा इमानदार माणूस तुम्ही दिलाय. तुमचे प्रत्येक प्रश्न नुसते मांडणार नाही, सोडवून देऊ. तुमच्या शेतकऱ्यांना जोपर्यंत इथे तुम्ही म्हणाल तसं त्याला त्याचं बँकेतून मान सन्मान मिळत नाही, तोपर्यंत बगरे सर, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा लढत राहील, झडत राहील आणि तुम्हाला न्याय मिळून देईल. शेवटचा मुद्दा सांगते परत एक, बँकेचं मर्जिंग या सरकारला आणखीन करायचंय. IDBI आणि त्याचा आम्ही ताकदीने विरोध करतोय. सगळ्या या DCC बँका, या सगळ्या बँका जगल्या पाहिजे, टिकल्या पाहिजेत. आम्हाला काचेच्या ऑफिसमध्ये आम्हाला नको. आम्ही आमच्या बँकेत गेल्यावर आम्हाला मराठी बोलणारा, ज्याला शेती समजतं असं आम्हाला तिथे बँकवाला पाहिजे. त्याच्यामुळे या बँकिंग मर्जिंग, ज्या चांगल्या बँका आहेत त्या आम्ही मर्ज होऊ देणार नाही. ज्या अडचणीत त्या जरूर करा मर्ज, पण ज्या प्रॉफिट मधल्या बँका आहेत त्या आम्ही मर्ज होऊ देणार नाही. कारण का, शेवटी ती शेवट हे लखपती दिदी वगैरे भाषणापुरतं ठीक आहे. हो, तुम्हाला मिळाले का लखपती दिदी? मग एवढ्या मोठ्या गाड्या आणायच्या, भरून भरून तुम्हाला बसेसमध्ये न्यायचं, लखपती व्हाल तेव्हा द्याल ना. त्याच्यामुळे आता लक्षात ठेवा की सगळी येतील, मोठी मोठी स्वप्न दाखवतील, पण ती स्वप्न पूर्ण करणारा खरा कोण आहे हे स्वतः विचार करून मत. ज्याला पाहिजे त्याच्याबरोबर उभं राहा, माझं काय म्हणणं नसतं. पण एक लक्षात ठेवा, मी नेहमी सगळ्यांना, मी कधी कधी विचारते ते झालं, ती इमानदारी आपली ताकद आहे, त्याचा उपयोग आहे का? हो, उपयोग खूप मोठा आहे. मी कशी असले ना तरी मला ड्रायव्हर इमानदारच हवाय, मला नवरा पण इमानदारच हवाय, माझी मुलं पण इमानदारच हवी आहे, तो कॅमेरामन पण इमानदार हवाय.